रस्ते दुरुस्त करण्यात यावे, काम न करणाऱ्या कचरा ठेकेदारांवर कारवाई करण्यात येऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, शहरातील बंद असलेले पथदिवे लाईट त्वरित लावावे आदी मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। धुळे शहरातील सर्व रस्ते खराब आहेत, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। महानगरपालिका कुठेही खड्डे बुजवणे किंवा रस्ता डागडुजी करण्याचे काम करताना दिसत नाही। शहरातील कचऱ्यांची समस्या तर अतिशय अवघड आहे। शहरामध्ये कॉलनी वस्त्यांमध्ये घंटागाडी नियमित येत नाही, अर्ध्या घंटागाड्या बंद पडलेल्या आहेत। शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग दिसून येतात। त्याचप्रमाणे शहरातील कित्येक पथदिवे हे बंद अवस्थेत आहे। 6 महिन्यांपासून ते बंद आहेत। तक्रार देऊन सुद्धा संबंधित कर्मचारी पथदिवे लावत नाही। यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। अशा विविध समस्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहे। खराब रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं, पथदिवे बंद असल्यामुळे चोऱ्यांचंही प्रमाण वाढलं आणि नियमित घंटागाडी येत नसल्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढलेलं दिसून येत आहे। यासाठी मनपा काही काम करताना दिसत नाही। मनपा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, लोकांना फसवण्याचं काम करीत आहे। तरी मनपा प्रशासनाने त्वरित या संदर्भात रस्ता खोदणाऱ्या ठेकेदार, कचरा ठेकेदार व इतरांवर कारवाई करावी। मनपाचा 500 ते 700 कोटीचा बजेट आहे, परंतु त्यापैकी एकही रुपया नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी खर्च केला जात नाही। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहे। शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा शहरात होणाऱ्या अपघाताची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील। कचरा ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे। शहरातील बंद असलेले पथदिवे लाईट त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा शहरातील नागरिकांना 1 वर्ष मालमत्ता करातून सूट देण्यात यावी। याप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। तसेच एकही मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्याला शहरात फिरू देणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, रवींद्र शंकरराव पवार, कृष्णा गवळी, रजनीश निंबाळकर, संजय माळी, शोभा आखाडे, महेंद्र शिरसाट, कुंदन पवार, स्वप्नील पाटील, ललित पाटील, शशिकांत काटे, मोहन शिंदे, सलीम शेख, जमीर शेख, सचिन देवरे, वाल्मिक मराठे, अकबर अली सय्यद, बरकत अली, नितेश चौधरी, धर्मेश मोरे, भूषण कटारिया, भावेश भदाणे, उमेश महाले, रुपाली झालटे आदी उपस्थित होते। अतिशय बिकट परिस्थिती रस्त्यांची, गटारींची आणि लाईटच्या संदर्भामध्ये झालेली आहे। आज धुळे शहरामध्ये जर आपण एखादा फेरफटका मारला तर एकही रस्ता चांगला नाही, सर्वत्र खड्डे आहेत। मोठ्या प्रमाणे या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण या शहरामध्ये वाढीस लागलेले आहे। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की घंटागाड्या या अर्ध्या बंद आहे, वेळेवर अनियमितपणे त्या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या कॉलन्यांमध्ये वस्त्यांमध्ये घंटागाड्यांची सुविधा परिपूर्ण पद्धतीने जनतेला उपलब्ध होत नाही। अशामुळे घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे। आपण जर पाहिलं शहरामध्ये तर ठिकठिकाणी कचरा कुंड्या सुद्धा ओसांडून वाहत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आज सुद्धा घाणीचं साम्राज्य या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। याप्रमाणे सांगायला गेलं तर धुळे शहरामध्ये असे कित्येक पथदिवे आहेत जे 6 महिन्यापासून बंद आहे। कित्येकदा आपण जर या ठिकाणी तक्रार दिली, तक्रार देऊन सुद्धा कर्मचारी लाईट बदलत नाही। अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराची जनतेला प्रश्न पडला आहे की या मनपाचं प्रशासन काय करत आहे। 500 ते 700 कोटी रुपयाचा बजेट दर वर्षाला दाखवला जातोय आणि त्याच्यातला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केल्या जात नाही। म्हणून आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे आणि आमची मागणी आहे की या ठिकाणी गेल्या येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये शहरातील सर्व रस्ते या ठिकाणी दुरुस्त केले गेले पाहिजे, खड्डे बुजवले गेले पाहिजे। नसेल याच्या पुढे जोही शहरामध्ये ऍक्सिडेंट होईल, अपघात होईल, याची सर्वस्वी जबाबदारी हे मनपा प्रशासनाची राहणार आहे। या ठिकाणी ज्या चोरींचे प्रमाण वाढलेले आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी रस्ते जसे खराब आहेत तसे लाईट सुद्धा असंख्य प्रमाणे
बंद आहे त्याची सुद्धा त्वरित दुरुस्ती झाली पाहिजे आणि कचरा कुंडीचा जो ठेकेदार आहे या ठिकाणी काम करतोय त्याला काळ्या यादीत टाकलं गेलं पाहिजे. कारण ज्या शासनाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शासनाने मागे जे काही गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच्यापैकी निम्मी गाड्या सुद्धा आज बंद अवस्थेत असून एका ठिकाणी लावलेल्या आहेत. म्हणून या ठेकेदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि या पद्धतीचे जर समस्या मिटत नसतील तर आमची विनंती आहे आणि या ठिकाणी निवेदन आहे नसेल तर या धुळे शहरातील मालमत्ता धारकांना 1 वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टीची सूट या प्रशासनाने द्यायला पाहिजे. जर या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि धुळे मनपाच्या एकही अधिकाऱ्याला या शहरामध्ये फिरू देणार नाही अशी ग्वाही आम्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत देतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य फ्रंटल ऑर्गनायझेशन प्रदेशचे पदाधिकारी महिला पदाधिकारी असे सर्व मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.